नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आजचा आपला सीझन चालू आहे की गोष्टींचा, आणि आज पण मी गोष्ट सांगणार आहे. तर आजच्या गोष्टीचं नाव आहे आपल्या विश्वास किंवा मित्रांवरचा विश्वास, आपण असं म्हणू शकतो. तर दोन मित्र असतात, रामू आणि गणू नावाचा. खूप चांगले चांगले छान मित्र, म्हणजे जवळचे घट्ट मित्र म्हणतात तसं मित्र असतात. आणि ते एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असतात. मध्ये मोठं जंगल असतं, पण ते जंगल पार करून दुसऱ्या गावाला जावं लागत असं. दोघं दुसऱ्या गावाला निघाले. वाटेत ते मोठं जंगल लागलं. मग दोघं बोलत 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 निघाले होते. मग त्यातला गणू म्हणतो रामूला की जर माझ्यावर जर संकट आलं तर तू मला मदतीला येशील ना? तर तो रामू म्हणतो, हो येईन ना तुला मदतीला. अरे आपण घट्ट मित्र आहोत ना, मग एकमेकांना मदतीला यावंच लागणार ना. असं बोलत बोलत ते पुढे जात असतात. पुढे गेल्यानंतर त्यांना एक अस्वल दिसतं. अस्वल हळूहळू हळू त्यांच्याकडे येत असतं. इकडं तिकडे बघत असतं. पण या दोघांना ते अस्वल दिसतं, पण अस्वलाला माणसं अजून काही दोघं त्यांना दिसत नाहीत. त्यातला गणू असतो, तो घाबरतो. त्याला झाड चढायला येत असतं. तो काय करतो, आपल्या मित्राला तिथं सोडतो आणि आपण जाऊन झाडावर जाऊन बसतो त्या अस्वलाला बघून. इकडे रामू रामूला तर काही झाडावर चढता येत नसतं. तो इकडे तिकडे बघतो. आता काय करावं म्हणतो. मग तो काय करतो की मरायचं सोंग, म्हणजे मेलेल्या माणसाचं सोंग तो घेतो आणि श्वास रोखून धरून तिथं आडवा होतो. अस्वल येतं आणि बघतं, इकडं तिकडं बघतं, हुंकतं त्याला आणि निघून जातं. हे सगळं वरनं तो गणू बघत असतो. गणू खाली येतो आणि मग तो रामूला विचारतो की तुला अस्वलानं काय सांगितलं? तर रामू म्हणतो, अस्वल म्हणालं की स्वार्थी माणसांवरती विश्वास ठेवू नकोस. कारण त्या गणूनं काय केलं, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर जाऊन बसला आणि त्यानंच विचारलं होतं की माझ्यावर जर संकट आलं असतं तर तू येशील ना धावत. आणि स्वतःच संकटाच्या वेळेस त्यानं तिथला पळता पाय काढला. तर मित्र, ह्याच्यावरून असं लक्षात येतं की मित्र आपण करावेत, पण मित्रांना आपण ओळखून त्यांच्याशी मैत्री करावी. लहान मुलांची मैत्री लवकर होते आणि ते लवकर विश्वास टाकतात. तसंच मोठ्यांचं सुद्धा तसं असतं, लवकर विश्वास टाकतात. आणि स्वार्थी मुलांवरती किंवा स्वार्थी मित्रांवरती कधीही विश्वास टाकू नये. आपल्या स्वार्थासाठी ते आपल्या स्वार्थासाठी ते दुसऱ्याचा वापर करून घेतात. आता याच रामू सारखंच की रामूला त्यानं तिथं सोडून गेला. संकटाच्या काळात तर त्याला सुद्धा मदत केली असती. त्याला सुद्धा कसं बसं करून झाडावर चढला असं, तर त्याचा पण त्याचा जीव असला असता. पण त्यानं काय केलं की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मेलेल्या माणसाचं त्यानं सोंग घेतलं. तर या गोष्टीवरनं एकच लक्षात येतं की आपण स्वार्थी माणसांवरती जास्त विश्वास ठेवू नये, त्यांच्या सोबत जास्त राहू नये. हा व्हिडिओ कसा वाटला, ही गोष्ट कशी वाटली ते मला सांगा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या गोष्टीला लाईक करा. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. आणि असे जर तुम्हाला गोष्ट हवी असेल तर कमेंट करून मला सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच गोष्ट घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.